शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. नमो शेतकरी योजना, पीक विमा, कर्जमाफी, हवामान अंदाज, बाजारभाव, सर्व काही बातम्या पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कांदा निर्यातीला 5% प्रोत्साहनपर अनुदान द्या. फलोत्पादन उत्पादक निर्यातदार संघटनेचे केंद्राला साकडे. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार मुख्यमंत्री फडणवीस. राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता आम्ही लवकरच करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 1 रुपयाची योजना बंद, 40% शेतकऱ्यांची पाठ. नवीन विमा योजनेस मुदतवाढ. शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर. पीक नुकसानीचे 36 लाख आले. शेतकऱ्यांना दिलासा. एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी हिंगोली जिल्ह्याला 36 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. खरीपाच्या हंगामातच मदत निधी आल्याने शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. सोयाबीनच्या दराबद्दल बातमी. बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4,990 रुपयाचा दर मिळाला, तर कमीत कमी दर हा 4,000 रुपये आहे. तर सरासरी सोयाबीनला 4,775 रुपयाचा दर मिळाला. पैसे भरूनही सौर पंप मिळेना. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विनामूल्य वीज उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु पैसे भरूनही सौर पंप मिळत नाही. KYC नसेल तर सप्टेंबर पासून लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही. जालना जिल्ह्यात 3,54,887 लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया अद्यापही प्रलंबित. शेतकऱ्याच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम. आधीच पेरणी क्षेत्र घटले, त्यात आयातही वाढली. सध्या जर पाहायला गेलं तर कापसाचा दर 7,300 रुपयापर्यंतच. शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नमो शेतकरी योजना 7व्या हप्त्याची अखेर तारीख ठरली. 2,000 रुपये होणार या दिवशी खात्यात जमा. आता जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे. आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 15 ऑगस्टच्या अगोदर जमा होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. मी स्वतः शेतकरी पुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी मला माहीत आहेत. त्यांच्या कल्याणासाठी आणि हिताचे निर्णय घेण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे कृषी मंत्री नवीन झाले आहेत ते दत्तात्रय भरणे म्हटले आहे. धन्यवाद.